वादळी वाऱ्यांमुळे मच्छीमार बोटींचा संपर्क तुटला। 7 बोटींपैकी 5 बोटी सुरक्षितपणे परतल्यात। उर्वरित 2 बोटी उद्या सकाळपर्यंत बंदरात परततील। बेपत्ता बोटींशी संपर्क केल्यानंतर आमदार बालदी यांनी माहिती दिली आहे। याविषयी करंजा मच्छीमार बंदरात आमदार महेश बालदी यांच्याशी सविस्तर संवाद साधला आमचे प्रतिनिधी साहिल रेळेकर यांनी। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे उरणच्या समुद्रकिनारी असलेल्या करंजा बंदरातील 7 बोटी या चक्रीवादळात अडकल्या होत्या। त्या सर्व बोटींशी संपर्क झालेला आहे। उरणचे स्थानिक आमदार महेश बालदी यांच्याकडून करंजा समुद्रकिनारी आढावा घेतला जातोय। आपण याबाबत सविस्तर जाणून घेणार आहोत। याबाबत सविस्तर बोलण्यासाठी आपल्यासोबत महेश बालदी उपस्थित आहेत। सर, या चक्रीवादळाचा फटका करंजा बंदरातील बोटींना बसलेला आहे। साधारणपणे आताची काय परिस्थिती आहे? असं आहे की आता ससून डॉकच्या गेल्या 2 वर्षापासून महाराष्ट्रातील या आपल्या किनारपट्टीवरचं करंजा बंदर हे प्रमुख बंदर झालंय। हे नवीन बंदर सागरमालामधून बनलं, त्याच्यानंतर या सर्व बोटींचं बाजार करण्याची ही उत्तम ठिकाण हे करंजा बंदर झालंय। आणि गेल्या 3 दिवसापासून बंगालच्या उपसागरामध्ये झालेलं चक्रीवादळ कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हे वादळ आलं आणि परवा 7 बोटी आमच्या मिसिंग होत्या। एका बोटीवर साधारण 16 लोक असतात, पण त्या कोस्टगार्ड आणि महाराष्ट्र फिशरीजचे सर्व अधिकारी आणि मला सांगायला या ठिकाणी नमूद करायला आनंद होतोय की मेरीटाईम समिटसारखा एक महत्त्वाचा इव्हेंट या राज्यामध्ये चालू असताना सुद्धा फिशरीज डिपार्टमेंटनी लक्ष घालून या आमच्या मच्छीमारांना परत आणण्याकरता कोस्टगार्डशी संपर्क साधला। त्यांचे GPS पॉईंट, VTS पॉईंट हे सर्व 21व्या शतकातले मच्छीमार असल्यामुळे या सर्व सुखसोयी त्यांच्याकडे आहेत। त्याच्यामुळे त्या पॉईंटला जाऊन कोस्टगार्डनी त्यांना परत आणण्याकरता आम्हाला सहकार्य केलं। खलाशांसह सुखरूप किनारी परततील असा विश्वास आमदार महेश बालदी यांनी व्यक्त केलेला आहे। साहिल रेळेकर, जय महाराष्ट्र न्यूज, उरण।